कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज मी दाखवणार आहे पंचखाद्याची रेसिपी। हे पंचखाद्य गणपतीमध्ये आवर्जून केल्या जातं आणि याच्यामध्ये आता काय काय साहित्य वापरणार आहे ते सांगते। त्याच्यासाठी मी 1 कप कोरडं खोबरं घेतलेलं आहे, थोडीशी साखर वापरणार आहे, खसखसीचा वापर केलेला आहे, 4 ते 5 खारका घेतले आहेत। तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता। इथे मी बेदाणे, पिस्ते, काजू वापरलेले आहेत आणि त्यानंतर थोडे वेलदोडे पण वापरणार आहे। सर्वप्रथम एका कढईमध्ये थोडंसं तूप घालून, साजूक तूप घालून आपण हे खोबरं त्याच्यावर छानपैकी परतून घेणार आहे। त्यामध्येच आपण ज्या खारका वापरणार आहे त्याचे तुकडे करून ते पण घालून घेणार आहे। त्याला पण छान परतलं। त्यानंतर खसखस घातली, खसखसीला पण त्यात मिक्स केलं। त्यानंतर घातले वेलदोड्याचे दाणे, त्याला पण छानपैकी परतून घेतलं आणि मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काजू आणि पिस्ते पण घालून घेतले। बेदाणे सगळ्यात शेवटी आपण वरून घालणार आहोत आणि मग साखर घालून घेतली आणि याला परत एकदा छानपैकी मिक्स करून घेतलं। गॅस बंद केला। थोडंसं थंड झालं की मिक्सरमधनं आपण याला ग्राइंड करून घेणार आहोत। आता याला फार फाईनली आपण ग्राइंड करायचं नाही आहे, थोडंसं मिक्सरमधनं एकदा फिरवलं की आपलं पंचखाद्य होतं तयार। आता हे जे पंचखाद्य आहे हे चवीला छान लागतं आणि तयार व्हायला वेळही लागत नाही।